महाराजांचा निरोप आहे. कोणाचा? बोला की. नामदेव महाराजांचा. कोणाचा गम आहे? नामदेव महाराजांचा. तो फार लक्षपूर्वक आहे का? त्याचं कारण असं आहे गाड्या हरतखेडेकर, कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं? आलेली मायबाप कीर्तन कारण तुम्हाला हसवलं जरी न गाड्या मायबाप, तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तन कारण तुम्हाला रडवलं जरी ना, तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असले पाहिजे. हरतखेडेकर, कीर्तनात गायन जरी झालं, कीर्तनात वादन जरी झालं, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे माझ्या दादा. दुसरा मुद्दा असा आहे गाड्या मायबाप, मीही प्रमाणाच्या बाजूला बोलणार नाही. तसं मी तुमच्या श्रोतांना प्रामाणिक महाराजे, मी प्रमाणाच्या बाजूला बोलतच नाही हरतखेडेकर. त्याचं कारण असं आहे मायबाप, महाराजांकडे बोलत असताना पुरावा असावा. काय असावा नारायण भाऊ? हा, काय असावा बाबा? पुरावा. काय असावा माय? अगं नवऱ्याला जेवढं घरी जोरात बोलतं तेवढं तर बोला माय. त्याचा तर एका मिनिटात आवाज बंद करते रे म्हणा बाबा, पण इथं कशी बोलू? पुरावा असावा. काय असावा? पुरावा. हे हरतखेडेकर, नसेल पुरावा तर महाराज पुरावा. ह्याच्या पुरतं पुरतं चालू, ह्याच्या पुरतं चालू. पण ऐका ना, प्रमाणाचा दिला पुरावा, मग ऐकणाऱ्याला नसेल वाटत पुरावा, मग ऐकणारा पुरावा. पण ज्याच्याकडे पुरावा आहे त्याला का पुरावा? महाराज म्हणतात ऐका रे मायबाप, कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन चांगलं, कीर्तन महाराज म्हणतात कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. महाराज म्हणतात आम्हाला जिथं हरिरूप होत येतं ना ते कीर्तन आहे. मग काय निरूप आहे नामदेव महाराजांचा? नामदेव महाराजांनी अत्यंत पवित्र मागणी केली जगाच्या मालकाकडं. आज 7वा दिवस आहे ना, आज भगवंताकडे मागणी करायची. 6 दिवस आपण सेवा करत आलो ना, त्या सेवेच्या प्रित्यर्थ आज भगवंताकडे मागणी करायची. काय मागणी केली नामदेव महाराजांनी? पांडुरंगा हिची देवा पै मागत चरण सेवा अखंडित, अखंड तुमच्या चरणाची सेवा घडावी. एक वास द्यावा पंढरीचा, पंढरपुरामध्ये राहण्याकरता वास मिळावा, जागा मिळावी. 2 मागणी पा बरं का. चरण सेवा अखंडित 1, वास द्यावा पंढरीचा 2. नामदेव महाराज म्हणतात द्यायचा असेल ना पांडुरंगा सदा संग हरिदासांचा. 3री मागणी केली नामदेव महाराजांनी. 4थी मागणी केली नामदेव महाराजांनी, जन्म हो का बलती याती. पांडुरंगा कोण्या यातीमध्ये म्हणजे कोणत्या जातीमध्ये जन्म होऊ द्या, पण परिमी न चुकी हरिभक्ती. हा बस नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे कमळापती. देवाला पदवी दिली बरं की ही कमळापती. 1000 नाव आहे आनंदाची, बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. महाराज म्हणतात तो अनंत नामाने नटलेला आहे, पण आज कमळापती नाव दिलेलं आहे. नामा म्हणे कमळापती, हेची द्यावे पुढता पुढती, हेची द्यावे पुढता पुढती. नामा म्हणे कमळापती, परिमे न चुके हरिभक्ती. जन्म हो का बलती याती. बस सदा संग हरिदासांचा, वास द्यावा पंढरीचा. बस महाराज म्हणतात पांडुरंगा चरण सेवा खंडित, हेची देवा पै मागत. विठ्ठल विठ्ठल Hello!
सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गोब्राह्मण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज राजे संभाजी महाराज अधिकरून संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी श्री संत सद्गुरू परमपूजनीय योगानंद स्वामी आईसाहेब महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी तीर्थक्षेत्र हरतखेडा गेली अनादिकालाची परंपरा 56 वर्षाची परंपरा आहेत आपल्या नाम सप्ताला आईसाहेबांची आपण हा पुण्यतिथीचा पर्व काळ साजरा करता भाग्यवान आहे तुम्ही खऱ्या अर्थानं उद्या प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहेत झाला का आज बरं आदरणीय स्वामी आत्मानंद महाराज यांच्या हातून अत्यंत मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळाही साजरा झालेला आहे आणि म्हणून आजचा आलेला हा सेवेचा योग आदरणीय आमचे नारायण भाऊंच्या माध्यमातून आलेला हा समस्त गावकरी मंडळांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे आजच्या पवित्र कीर्तन साथीकरता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ ज्ञानोबरांच्या इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती अखंड एका बोलाची साजरणा करून श्री महाराज आजच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत आदरणीय राहुल महाराज श्री महाराजांना दंडवत करतो एकदा जोरदार टाळी वाजवा महाराजांकरता मस्त आपल्याच गावची आहेत का आपल्याच गावची आहेत का बरं जवळच्याच गावची म्हणजे आपल्याच गावची परिसराची आहेत ना हां अत्यंत गोड चाल ज्यांनी गायली भजन सम्राट संगीत अलंकार आदरणीय हरिभक्तपरायण आमचे समाधान महाराज आणि आदरणीय हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज दोन्हीही महाराज मंडळीला माझ्या गुरुबंधूंना दंडवत करतो अनेक महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत विनेकरी महाराज तुम्हाला दंडवत चोपदार तुम्हाला दंडवत माझ्या भावांना तुम्हाला दंडवत करतो माझ्या दादांना तुम्हाला दंडवत करतो माझ्या बहिणीनं तुम्हाला दंडवत करतो माय तुम्हाला दंडवत करतो शिष्टीमाले दादा तुम्हाला दंडवत बर श्री संताची या माता चरणावर संताची या माता चरणावर साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावन आणि म्हणून आज जागराचा दिवस आहे 7वा दिवस आहे रात्री आपण अभंग ऐकला अत्यंत आमच्या जीवाचा जीवलग सखा असणारे अत्यंत समित्र जीवाचे जीवलग रोहिदास महाराज मस्के महाराजांच्या मुखातून आपण कीर्तन ऐकलं एक प्रश्न आहे तुमच्याकरता कोणता अभंग होता महाराजांचा कोणता अभंग होता बाबा समाधान बाबा बर जो असं ऐका मी बर ऐका मी मुद्दा म्हणून तुमची परीक्षा म्हणून नाही विचारलं त्याचं कारण असं आहे आम्ही एक प्रमाण तरी ध्यानात ठेवायचं पुढच्या वर्षापासून नियम करायचा आता आजचा अभंग नामदेव महाराजांचा आहे कोणाचा आहे नामदेव महाराजांचा आणि विचारलं उद्याच्या महाराजांनी तर सांगायचं मागणी मागितली भगवंताकडे हेची देवा पै मागत काय चरण सेवा अखंडित हे मुद्दा म्हणून का विचारलं इथून तुम्ही घरी गेलेत ना घरचे राखणदार असतात आपल्यावाले मग घरचे विचारतात अहो कुठले महाराज होते कसं कीर्तन झालं असे विचारतात ना मग काही बहादर गडी असतात
घरी गेल्याबरोबर घरच्याने तर विचारलं ना कुठले महाराज होते रात्रीचा बाबा असा बाबा होता आता त्याला कावताल थोडी गाळा घालायचं मग ते घरचे विचारतात कीर्तन कसं झालं असं कीर्तन झालं महाराजांचं पण ते घरातले विचारतात मग ते अभंग कोणता घेतला चे ते काय ध्यानात ठेवायचं असं आलो कशाला मग एक प्रमाण तरी ध्यानात ठेवायचं आता ऐका 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 आज भगवंताकडे माग थोडा सुरेंद्र ठेवा दादा मला स्वर असा स्वर मला स्वर गेला बस थोडं कमी